अध्याय 196 हंसतीर्थ महात्म्य वर्णन. हंसतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेद्धराधीशं हंसतीर्थम अनुत्तमं यत्र हंस तपस्तप्त्वा ब्रह्मवाहनतां गतः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर उत्तम हंसतीर्थास जावे, जिथे हंसाने तप करून श्री ब्रह्मदेवाचे वाहन स्थान प्राप्त केले. मनुष्याने हंसतीर्थात स्नान करून सुवर्णदान केल्यास तो सर्व पापमुक्त, सूर्यासम प्रकाशमान, सर्व इच्छांनी समृद्ध, अप्सरांनी सेवित होऊन हंसाने जुंपलेल्या विमानाने ब्रह्मलोकात जातो. तिथे इच्छेनुरूप जेवढे भोग भोगावेसे वाटतात तेवढे भोग भोगल्यावर पुन्हा त्यास मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्या जन्मात त्याला जन्मांतरीचे स्मरण होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, या तीर्थात संन्यास ग्रहण करून देहत्याग केल्यास मोक्षप्राप्ती होते. हे पांडुपुत्र, हंसतीर्थाचे जे फल आहे ते मी तुम्हाला सांगितले. हे तीर्थ सर्व पाप हरण करणारे, पुण्यप्रद आणि सर्व दुःख विनाशक आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हंसतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 196वा अध्याय पूर्ण झाला. या हंसाने इथं तपस्या केली आहे आणि मग ते ब्रह्मदेवाचं वाहन बनलेलं आहे असे इथे दिलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 197वा मूळ स्थानतीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. तत्स्वैवानन्तरं गच्छेत सूर्यतीर्थं नुत्तमं मूलस्थानमिति ख्यातं पद्मजस्थापितं शुभम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर उत्तम सूर्यतीर्थास जावे, जे श्री ब्रह्मदेवाद्वारे स्थापित कल्याणमय मूळस्थान नावाने विख्यात आहे. मूळ श्रीपतीने देवीला सांगितले, तू सूर्याची स्थापना कर. देवाचे वचन ऐकून देवीने सूर्याची स्थापना केली. या कारणास्तव श्री नर्मदा तटावर त्या सूर्यतीर्थास मूळस्थान म्हणतात. त्या तीर्थात मनुष्याने निर्धारपूर्वक स्नान करून एकचित्त होऊन पिंड आणि जलानेही पितृदेवतांचे विधिपूर्वक तर्पण करून मूलस्थानाचे दर्शन घेतले तर त्यास उत्तम गती प्राप्त होते. मी तिथे मुनीच्या संमेलनात श्री शंकराच्या मुखाने एक अत्यंत खास वैशिष्ट्य ऐकले. शुक्ल पक्षातील सप्तमीला मूळ नक्षत्र व रविवार असेल तर श्री नर्मदा तटावर स्नान करून देवता व पितृगणांचे तर्पण करावे. हे भरतवंशोत्पन्न राजा, श्री सूर्यनारायणाची पुन्हा स्थापना करून कुंदादी पुष्पांनी चंदनासह विधिपूर्वक भक्तिभावाने पूजन करावे. तसेच यथाशक्ती दानही करावे. दशदिशांना दीपक प्रज्वलित करावे आणि उद धूप लावून देवादिदेवाला धूपित करावे. शिवाय उपवास करून रात्री जागरण करावे. गीतवाद्यांचेही विशेष आयोजन करावे. राजा, हे केल्याने महादुःख अनुभवावे लागत नाही. राजश्रेष्ठ, तो गंधर्व अप्सरांनी सेवित होऊन 3 कल्पांपर्यंत सूर्यलोकात निवास करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील मूळस्थान तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 197वा अध्याय पूर्ण झाला. तर हंसाने तपस्या केलेलं हंसतीर्थ आणि मूळतीर्थ इथं सांगितलेलं आहे की सूर्याची स्थापना इथं करण्यास श्रीपतीने श्री लक्ष्मी देवीला इथं सूर्याची स्थापना करण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे हे मूळ श्रीपतीने देवीला सांगितले, तू सूर्याची स्थापना कर. त्यामुळे मूळस्थान हे नाव पडलं ह्या तीर्थास. मूळस्थान तीर्थ असं आहे. पुढील अध्याय आहे शूलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. अध्याय 198वा शूलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेन
पाल भद्रकालीति संगमम शूलतीर्थमितिख्यातम देवेन स्वयं निर्मितम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर श्री भगवान निर्मित भद्रकाली संगमावरील शूलतीर्थ नावाने विख्यात तीर्थास जावे. तिथे सर्व देवांनी पूजित परमेश्वर महादेव शूलपाणी श्री शंकर पंचायतनाच्या मध्यभागी स्थित आहेत. राजश्रेष्ठ, तो संगम नित्य देवांनी सेवित आहे. त्या तीर्थाच्या दर्शनाने, विशेषतः स्नानदानाने मनुष्याचे दुर्निमित्त अभिशाप, राजदंड आदी अनेक पाप नष्ट होतात, असे श्री शंकराने सांगितले आहे. युधिष्ठिर राजाने विचारले, शूलेश्वरी देवी आणि श्री शंकर शूलेश्वर नावाने श्री नर्मदा तटावर कसे प्रसिद्ध झाले, हे आपण विस्ताराने सांगावे. श्री मार्कंडेय वदले, उत्तम आचरण असलेले व सर्व धर्मांचे जाणकार सत्य तपात स्थित मांडव्य नावाचे प्रसिद्ध ब्राह्मण होते. ते तेजस्वी महातपस्वी मौन व्रतधारी ब्राह्मण अशोक वृक्षांनी युक्त आश्रमाच्या मध्यभागात हात ऊर्ध्व दिशेला उंचावून कठोर तपात स्थित होते. त्या कालावधीत एकदा त्यांच्या आश्रमात चोरीचे धन घेतलेले काही लुटारू गेले. हे भरत वंशोत्पन्न राजा अनेक पुरुष त्यांचा पाठलाग करत होते. हे पांडुपुत्र त्या लुटारूंच्या मागे लागलेल्या अनुचरांना तिथे त्या ऋषींना पाहिले. तेव्हा त्या रक्षकांनी त्या तपस्वी मुनीला सर्व वृत्तांत विचारला. श्रेष्ठ ब्राह्मण, तुम्ही सांगा की ते लुटारू कोणत्या मार्गाने गेले, त्यामुळे आम्ही त्वरित त्यांचा पाठलाग करू शकू. राजा पाठलाग करणाऱ्या त्या लोकांना त्या तपस्वींनी चांगले वाईट असे काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर त्या राजपुरुषांनी त्या लुटारूंचा आश्रमात शोध घेतला. त्या मांडव्य महर्षींना तसेच लुटारूंना पकडून त्यांनी राजासमक्ष उपस्थित केले. तेव्हा राजाने व राजपुरुषांनी त्या ऋषीलाही लुटारूंसह सुळावर लटकवले. राजाने आज्ञा दिली, यांचा वध करा. राजा त्या ऋषीला सुळावर लटकवून ते रक्षक तेथून धन घेऊन निघून गेले. तेव्हा ते महात्मा मांडव्य महर्षी सुळावर चढवले असतानाही खूप वेळ त्रैलोक्याचे स्वामी उमापती श्री महेश्वराचे ध्यान करत राहिले. ते महर्षी निराहार असूनही मृत्यू पावले नाहीत. ब्राह्मण श्रेष्ठ, त्या महात्म्याने हृदयात श्री भगवानाला धारण करून शूळाग्रावर स्थित राहूनही उग्र तप केले. तेव्हा सर्व मुनी मांडव्य महर्षींची ती दशा पाहून खूप दुःखी झाले. ते सर्व पक्षीरूप होऊन रात्री तिथे पोहोचले. मांडव्य महर्षींची शक्ती जाणून त्या मुनींनी त्या श्रेष्ठ महर्षींना प्रश्न विचारला. ब्राह्मण, आम्ही तुमच्याकडून ऐकू इच्छितो की आपण काय पाप केले. तेव्हा मांडव्य महर्षींनी त्या तपस्वींना उत्तर दिले, दोषाने काय साध्य होईल, माझा अन्य काही अपराध नाही. असे म्हणत महर्षींनी त्या मुनींना सर्व वृत्तांत सांगितले. ते ऐकल्यावर मुनींनी दुसऱ्या दिवशी राजाला सर्व वृत्तांत सांगितला. ऋषी मुनीचे वचन ऐकून राजा निज बंधूसह त्या मांडव्य महर्षीजवळ गेले व राजाने त्या महर्षींना प्रसन्न केले. राजाने त्या सुळावर लटकवलेल्या महर्षींना विनयपूर्वक म्हटले, अज्ञानाने माझ्याकडून हे पाप घडले आहे. मी प्रार्थना करतो की आपण क्रोधित होऊ नका. राजाचे म्हणणे ऐकून महर्षी प्रसन्न झाले व राजाने त्यांना आनंदाने सुळावरून खाली उतरवले. जेव्हा महर्षींना खाली उतरवत होते तेव्हा सुळावर त्यांचे मांस चिकटल्यामुळे ते खूप पीडित झाले व उमापती श्री शंकराचे ध्यान करू लागले. त्यांनी खूप काळ उपवासासह ध्यान केल्यामुळे महर्षींनी त्यांच्या शूलाचे तुकडे तुकडे केले. शूलाच्या मुळाशी स्थित श्री शंकराने संतुष्ट होऊन सांगितले, सात्विक गुणसंपन्न ब्राह्मण, सांगा मी तुमचे काय कार्य करावे. उमादेवीसह मी तुमच्यावर प्रसन्न आहे. न देण्यालायक असे अदेयही मी तुम्हाला देईन, परंतु केवळ इहलोकात सत्यपरायण मनुष्याला खूप सिद्धी प्राप्त होत नाही, कारण सर्व जीव निजकर्मानुरूप फल भोगतात. शुभकर्माने उन्नती व सुख तसेच पापाचरणाने दुःख प्राप्ती होते. कर्माच्या अनेक भेदानुसार मनुष्य विविध फल प्राप्त करतो. काही लोक निर्धनतेमुळे तर काही धनविनाशाने दुःखी होतात, काही निपुत्रिक असल्यामुळे तर काही संततीमुळे दुःखी होतात. मनुष्याला दुराचाराचे दुष्ट फल मिळते.
काहींना पुत्राच्या मृत्यूने तर काहींना प्रियपुरुष अथवा मित्राच्या वियोगाने दुःखी व्हावे लागते. काहींना राजा, चोर तसेच अग्नीपासून दैववश दुःख प्राप्त होते. काही लोकांना कर्मवश वृद्धावस्थेमुळे अनेक विलक्षण शारीरिक व्याधी जडतात. काही पूर्व कर्मसंचितानुसार अभिशाप भोगतात व त्यांना अत्यंत दुःखमय अवस्था प्राप्त होते. काही निरपराधी पूर्वकर्माच्या परिणामांनुसार धर्मनी तपात स्थित होऊन मन अन इंद्रियांना वश करतात. ते निज भार्येत संतुष्ट, महादानी, पूज्यांचे पूजक, लज्जाशील, बहुगुणी असतात. ते कधी निज कर्मांनी उत्पन्न भयंकर आपत्ती येऊनही दुःखी होत नाही, धर्मनिंदा करत नाही व दुःखानुभवच तप मानून शुद्ध अंतकरणाने कष्ट झेलतात. हा बंधू, हा माता, हा पुत्र आदी वचन ते दुःखातही बोलत नाहीत. पूर्वजन्माचे पाप भोगण्याकरता ते माझे म्हणजेच महेश्वराचे व कमलनयन श्री विष्णूचे स्मरण करतात. त्यामुळे निश्चितच त्यांचे पाप दूर होते. मनुष्य जितके दिवस दुःखात राहतो तितके दिवस त्याने भगवान श्री शंकराचे चिंतन करत शुभ कर्म करावे. ब्राह्मण वैदिक प्रेरणेने कष्ट सहन करूनच पापांचे प्रायश्चित्त घेता येते आणि हेच तपरूप शुभ कार्य आहे. दुःखपीडित असूनही तुम्ही माझे मनापासून नित्यस्मरण केले. माझे पूजन केल्यामुळेच मी तुमच्या जवळ आलो आहे. आज काय कार्य करावयाचे ते तुम्ही सांगा. मी काय सिद्ध करावे, आदेश द्यावा. मांडव्य महर्षींनी त्यावेळी विचारले, श्री शंकर, जर उमादेवीसह आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर सुळावर स्थित झालेल्या माझ्या शंकेचे निरसन करा की शूलस्तंभावर स्थित असताना मला काही पीडा का झाली नाही. कोणाच्या प्रभावाने ते शूल अमृत स्रवणारे झाले ते मला सांगावे. भगवान श्री शंकर बदले, सुळावर असताना तुम्ही माझे चिंतन केले तेव्हा हे निश्चितच समजावे की मी अन्याय विनाशक व भक्तांचे दुःख दूर करणारा आहे. हे ब्राह्मण देव, माझे चिंतन केल्यावर मी जरी पाताळात असलो तरी भक्तांच्या रक्षणार्थ सदैव धाव घेतो. त्यावेळी मी शूलाच्या मूळ भागात स्थित होतो व संपूर्ण जगताची माता अंबिका देवीने अमृत स्त्रवले. मांडव्य महर्षी म्हणाले, भगवान श्री शंकर, यास्तवच आपण आधीच माता उमादेवीसह शूल प्राप्त केले होते. आता सुद्धा आपण माझ्यावर प्रसन्न होऊन माता उमादेवींसह इथे आला आहात. ज्यांच्या केवळ स्मरणाने मनुष्याचे दुर्भाग्य सद्भाग्यात परिवर्तित होते. दुर्भाग्यापेक्षा संसारात तीव्र दुःख कोणतेही नाही. देवेश, पुराणात अशी कथा श्रवण केली जाते की आपण त्रैलोक्याचे दहन करत असताना संपूर्ण सौभाग्य तुमच्यासाठी एकवटले आणि श्री विष्णूच्या वक्षस्थलावर जाऊन स्थिरावले. असे ऐकिवात आहे की भयभीत झालेल्या प्रजापती दक्षने त्यांच्या वक्षस्थलाहून ते ग्रहण केले. त्यांच्यापासून कमलनयनी सती उत्पन्न झाली. देवेश त्यांचे पूजन चालू असताना आपला योग्य सत्कार न झाल्यामुळे त्या माता सतीने स्वप्राण अग्नीत हवन करून निज शरीर भस्मसात केले. त्यानंतर हे भगवान, पर्वतराज हिमालयापासून राणी मेणकेत ही उत्पत्ती झाली जी यावेळी उमादेवी नावाने ज्ञात आहे. देवेश, ही भगवती आदी अंतरहित तर्कातीत आहे. प्रभू, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व माता उमादेवी मला वर देऊ इच्छिते तर आपण दोघे या स्थानी शूलाच्या मुळाशी व अग्रभागात जिथे आपण स्थित आहात तिथेच निवास करण्याची कृपा करावी. श्री मार्कंडेय वदले, मांडव्य महर्षींनी असं सांगितल्यावर भूखंड विदीर्ण करून शूलाच्या मूळ व अग्रभागातून शिवलिंग व मूर्तिरूप उमाशंकर अचानक बाहेर आले. सर्व दिशा प्रकाशित करत शिवलिंग मुळाशी दिसत होते तर डाव्या बाजूला प्रतिमा देवी म्हणजेच शुलेश्वरी दिशांना स्वतेजाने पूर्ण करून जगाला आकर्षित करत शोभून दिसत होती. त्यांना पाहून मांडव्य महर्षी हात जोडून स्तुती करू लागले. सुंदरानना माता, तू या जगताची माता व सौभाग्य देवता आहेस. तुझ्याशिवाय या ब्रह्मांडात काही नाही. धर्मज्ञ माता, तू माझ्यावर अनुग्रह कर. तू मला आज्ञा देणारी अधिकारिणी आहेस. हे महेश्वरी, या रूपात तू कोणकोणत्या स्थानी विराजमान आहेस ती स्थाने तू प्रसन्नपणे मला सांगावी. श्रीदेवी वदली, पृथ्वीवर चौफेर सर्व जीवांत सर्वत्र व्याप्त माझे दर्शनीय रूप आहे. त्रैलोक्यात यत्किंचितही माझ्या विना नाही. तरी देखील सिद्धीची इच्छा बाळगणारा मनुष्य माझे ज्या ज्या स्थानी दर्शन घेऊ इच्छितो त्या त्या स्थानांचे यथार्थ रूपात मी वर्णन करते. वाराणसीत विशालाक्षी, नैमिष्यात लिंगधारिणी, प्रयागला ललिता देवी,
गंधमादनला कामुका, मानसला कुमुदा, अंबर येथील विश्वकाया, गोमंतात गोमती, मंदाराचलावर कामचारिणी, चैत्र रथवनात मदोत्कटा, हस्तिनापुरात हयंती, कुब्जला गौरी, अमल पर्वतावर रंभा, एकाक्रमला कीर्तिमती, विश्वेश्वरला विश्वा, पुष्करला पुरुहुता, केदार क्षेत्रात मार्गदायिनी, हिमालयाच्या शिखरावर नंदा, गोकर्णला भद्रकर्णिका, स्थानेश्वरला भवानी, बिल्वक्षेत्री बिल्वपत्रिका, श्रीशैलला माधवी, भद्रला भद्रेश्वरी, वाराहशैलला जया, कमलालयात कमला, रुद्रकोटीत कल्याणी, कालंजरला काली, महालिंगात कपिला, माकोटला मुकुटेश्वरी, शालिग्रामला महादेवी, शिवलिंगात जलप्रिया, मायापुरीत म्हणजेच हरिद्वारला कुमारी, संतानक्षेत्री ललिता, सहस्राक्षला उत्पलाक्षी, हिरण्याक्षला महोत्पला, गयेत विमला, पुरुषोत्तमात मंगला, विपाशात म्हणजेच व्यासात अमोघाक्षी, पुंड्रवर्धनला पाटला, सुपार्श्वला नारायणी, त्रिकुटाचलात भद्रसुंदरी, विपुलात विपुला, मलयाचलात कल्याणी, कोटीतीर्थात कोटिवी, गंधमादनला सुगंधात, गोदाश्रमला त्रिसंध्या, गंगाद्वारात रतिप्रिया, शिवचंडला सभानंदा, देवकात तटावर नंदिनी, द्वारकेत रुक्मिणी, वृंदावनात राधा, मथुरेत देवकी, पाताळात परमेश्वरी, चित्रकूटला सीता, विंध्यक्षेत्री विंध्य निवासिनी, सह्याद्रीत एकवीरा, हरिश्चंद्रात चंडिका, रामतीर्थात रमना, यमुनेत मृगावती, करवीरला म्हणजेच कोल्हापूरला महालक्ष्मी, विनायकात रूपादेवी, वैद्यनाथला आरोग्या, महाकालला महेश्वरी, उष्णतीर्थात अभया, विंध्यकंदरला मृगिवा, मांडव्यात मांडुकी, माहेश्वरपुरला स्वाहा, छागलिंगात प्रचंडा, अमरकंटकला चंडिका, सोमेश्वरला वरारोहा, प्रभासला पुष्करावती, सरस्वतीत वेदमाता, पारातटावर पारा, महालयात महाभागा, पयोष्णीला पिंगलेश्वरी, कृतशौचला सिंहिका, कार्तिकात शांकरी, उत्पला वर्तकात लीला, शोणसंगमात सुभद्रा, सिद्धवटला लक्ष्मी, भारताश्रमात तरंगा, जालंधरला विश्वमुखी, किष्किंद पर्वतात तारा, देवदारू वनात पुष्टी, काश्मीर मंडलात मेधा, हिमालयात भीमादेवी, वस्त्रेश्वरला पुष्टी, कपालमोचनात शुद्धी, कायावरोहणात माता, शंखोद्वारात ध्वनी, पिंडारकात धृती, चंद्रभागेत काला, अच्छोदला शक्तिधारिणी, वेनाथ अमृता, बद्रीत उर्वशी, उत्तरकुरुत औषधी, कुशद्वीपात कुशोदका, हेमकूटला मन्मथा, मुकुटदात सत्यवादिनी, अश्वत्थमध्ये म्हणजेच पिंपळात वंदिनिका, वैष्णवणालयात म्हणजेच अलकापुरीत निधी, वेदमुखात गायत्री, श्री शंकरासमीप पार्वती, देवलोकात इंद्राणी, ब्रह्ममुखात सरस्वती, सूर्यबिंबात प्रभा, मातांमध्ये वैष्णवी, सतींमध्ये अरुंधती, अप्सरांमध्ये तिलोत्तमा, चित्रात ब्रह्मकला, सर्व देहधारींमध्ये शक्ती, भृगुक्षेत्रात शुलेश्वरी, भृगुत सौभाग्य सुंदरी. ही संक्षेपात 108 उत्तम नावे तसेच 108 तीर्थांचीही नावे सांगितली. ब्राह्मण, हे सर्वांच्या कल्याणाचे उत्तम साधन होईल. जो मनुष्य श्री शंकराजवळ या 108 नावांचे उच्चारण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो, तसेच उत्तम भार्या प्राप्त करतो. जी स्त्री तृतीयेला इथे स्नान करून भक्तीने विधीपूर्वक माझी पूजा करेल ती माझ्या प्रभावाने कधी दुःखी होत नाही. तसेच माझ्या नित्यदर्शनाचे व्रत घेतल्यास त्या स्त्रीला कधी पतिपुत्राचे दुःख होत नाही. माझ्या मंदिरात स्त्रीने तुला पुरुषाची पूजा करून देव व अग्नीसह लोकपालांना, सपत्नीक ब्राह्मणांना वस्त्राभूषण आदीने विधीपूर्वक पूजा करून भूषित करावे. ऋत्विजांसह गुरुने भूतांना बळी द्यावा आणि त्यानंतर तुलाची परिक्रमा करून तुला अभिमंत्रित करावे. शुभ्र आणि लाल वस्त्र धारण करून ओंजळीत फुले घेऊन म्हणावे,
हे तुला देवी, तू इथे सर्व जीवांची प्रमाणरूप निर्देशली जाते. तुला मूठ बंद करून उमादेवीकडे नंतर मूठ बंद करून उमादेवीकडे दृष्टी स्थिर करावी. त्यानंतर तुलेच्या दुसऱ्या पारड्यात श्रेष्ठ ब्राह्मणाने यथाशक्ती 8 प्रकारचे धन ठेवावे. माझे अंशभूत पृथ्वीवर जे काही आहे, सुवर्ण, डाळ, मोहरी, कुसुंबाची फुले, कापूर, मीठ, तृणराज व कुंकू यांपैकी यथाशक्ती कोणतेही एक पारड्यात ठेवावे. ब्राह्मण समान वजनापेक्षा थोडे अधिक सुवर्ण आदी काहीही त्यात ठेवावे. त्यानंतर स्त्री अथवा पुरुषाने तिथे स्थित होऊन प्रार्थनेचे उच्चारण करावे. तुला पुरुष नामक ललिता देवी, तुला माझा वारंवार नमस्कार असो. भगवती उमादेवी, तू सर्वांना या संसाररूपी चिखलातून तार. त्यानंतर ते धन पारड्यातून उतरवून प्रथम गुरुला अर्धे समर्पित करावे व उर्वरित अर्धे ऋत्विजांना द्यावे. तसेच त्यांच्या आज्ञेने अन्य याचकांनाही द्यावे. सपत्नीक गुरुला उत्तम लाल वस्त्र परिधान करावयास द्यावे. तसेच यथाशक्ती अन्य ऋत्विजांनाही द्यावे. गुरुला बाजूबंद, कंकण व दुभती गाय दान करावी व प्रार्थना करावी. माता ललिता देवी, तू आमच्यावर प्रसन्न व्हावे. जी स्त्री माझ्या मंदिरात अशा प्रकारे प्रार्थना करते ती माझ्याशी एकरूप होते. राजांनाही ती निर्मळ लक्ष्मी समान शोभित असते. ती 15 जन्म सूर्यासमान तेजस्वी सौंदर्यवती होते. श्री मार्कंडेय वदले. देवी पार्वतीचे ते वचन ऐकून मांडव्य महर्षी श्री शंकर पार्वतीच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्वरित धर्मराजाच्या स्थानी पोहोचले. त्यावेळेपासून ते तीर्थ शूलेश्वरी नावाने विख्यात झाले. त्या तीर्थात जो स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो, अन्नवस्त्रांनी ब्राह्मणांना, पिंडांनी पितृपितामहांना तृप्त करतो, विविध अन्न पदार्थांच्या नैवेद्यांनी उमादेवीसह श्री शंकराला तृप्त करतो, त्यांना धूप, गुग्गुळ आदी सुगंधित द्रव्यांनी तसेच दीपदानाने प्रसन्न करतो, तो पुरुष सर्व पापरहित होऊन श्री महादेवाच्या समीप जातो. राजा, बंधनात जखडलेला अभिशापित मनुष्य 3 दिवस या तीर्थक्षेत्री स्नान केल्यास मुक्त होतो. जो कृष्ण पक्षातील चतुर्दशीला रात्री भगवान श्री महेश्वराच्या प्रसन्नेकरता जागरण करतो, तसेच उपवास करून शुद्ध होऊन शिवाचे विधिवत पूजन करतो, तो सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो. तो साक्षात त्रिनेत्री श्री रुद्राशी एकरूप होऊन चंद्र, सूर्य, ताऱ्यांपर्यंत देवकन्यांसह क्रीडा करतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील शूलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 198वा अध्याय पूर्ण झाला. अशा रीतीने खूप सुंदर रीतीने शूलतीर्थाचं महात्म्य की ज्यामध्ये आपणाला ह्या जगन्माता तिचं संपूर्ण ती कुठं कुठं स्थित आहे, ती आपल्यामध्येही स्थित आहे कुंडलिनी शक्तीच्या रूपामध्ये, आणि ह्या विश्वामध्ये कोणत्या कोणत्या तीर्थी स्थित आहे हे सर्व वर्णन केलेलं आहे. आणि हे मांडव्य ऋषींना शूलावर चढवलं तरी सुद्धा वेदना झाल्या नाहीत, कारण ते ध्यानावस्थेत होते आणि त्यामुळे त्यांना त्या वेदना झाल्या नाहीत, हेही आहे. खूप सुंदर रीतीने इथे वर्णन केलेलं आहे. सर्व काही जितकं सहन करू आणि जितके कठीण प्रसंग येतील त्या सर्वांमध्ये आपण भगवंताची जर आराधना केली तर ते सर्व काही सुसह्य होतं आणि कधी पार होतं हे कळत नाही. तसंच मांडव्य ऋषींचं झालं, त्यामुळे त्यांना वेदना का होत नाही हा प्रश्न होता आणि तिथं भगवंताचं अधिष्ठान होतं. त्या शूलामध्ये प्रत्यक्षात तो ज्या शूलावरती त्यांना लटकवलं होतं त्या शूलामध्ये भगवंताचं उमादेवीसह अधिष्ठान होतं आणि त्यामुळे त्यांना वेदना, आणि ते शूलावर लटकवलेले असताना सुद्धा ते भगवंताच्या स्मरणात होते आणि त्यामुळे त्यांना वेदना त्यांना स्पर्श करू शकली नाही, कारण त्या शूलामध्ये उपस्थित असलेल्या उमादेवीने त्यांच्यासाठी अमृत श्रवण केलेलं होतं. त्यामुळे वेदनारहित असे स्राव त्यांच्या शरीरात आपणहूनच निर्माण झाले होते आणि त्यांना त्या वेदना त्या शूलाच्या झाल्या नाहीत. आणि त्यामुळे आणि प्रत्यक्षात त्या शूलाच्या इथून श्री शंकर आणि उमादेवी पार्वती मातेने दर्शन दिलं मांडव्य ऋषींना आणि किती मोठी घटना घडली. तर हे महात्म्य आहे. त्यामुळे जीवनामध्ये कितीही कष्ट आले कोणत्याही प्रकारचे तरीसुद्धा आपण भगवत स्मरणात राहणं
अत्यंत आवश्यक आहे. ती तर स्वतः भगवंताची शक्ती आपल्या पाठीशी असते. त्यामुळे हा अध्याय आपणाला पुन्हा एकदा एक खूप महत्त्वाचं जीवनातील मार्गदर्शन करत आहे. इथे आपण थांबूया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे